सॉरी, दे ना. जरा काम करताना लक्ष देऊन काम करावं, है ना. सॉरी. त्या दिवशी जे काही झालं ते रागाच्या भरात झालं. चुकलो मी. सॉरी. एवढी वर्ष झाली आपल्या लग्नाला. तुला माहिती आहे ना ग, मला जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट जर तू केलीस ना, मग मी चिडतो, पारा चढतो माझा. मला कळत नाही मी काय वागतोय. माहिती आहे तुला सगळं. प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुला, ज्या गोष्टी मला नाही आवडत ना ते नको करत जाऊस. कारण रागाच्या भरात मी काहीतरी वागून जातो आणि नंतर ना मला खूप गिल्ट येतं त्या गोष्टीचं. मी काळजी घेईनच, पण प्लीज प्लीज मला आवडणार नाही असं तूही वागू नकोस ना प्लीज. कधी कधी कळतच नाही, मला खोलवर जखम देणारे तुम्ही खरे आहात की माझ्या जखमेवर काळजीने मलम लावणारे तुम्ही खरे आहात. वर्षानुवर्ष जातात तरी माणसाचा खरा चेहरा का ओळखता येत नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी काही मदत करू का? प्लेट सांडू का? नाही नाही दादा, झालंय सर, तुम्ही बसा ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे हे काय नाश्ता लागलाय तरी आई अजून आली नाही. तब्येत बरी आहे ना तिची? दादा येते ती आवरलंय तिचं. अभि, राजन, अभि, अरे कुठे आहे तुम्ही सगळे? अभि, आई अभि, अरे काय काय बरबाद झाले, मी बरबाद काय झाले. झालंय? काय ओरडू नकोस. काय झालंय? माझे पैसे चोरीला गेले. डीसीचे पैसे होते, सगळे पैसे चोरीला गेले रे. काय आई काय बोलतेस तू? अगं आपल्या घरात चोरी कोण करेल? मी सगळं कपाट शोधलं पण कुठेच नाही आहेत माझे पैसे. अगं पण आई किती पैसे होते असे? अरे थोडे थोडके नाही, 25,000 होते. आई तुम्ही शांत व्हा, घरातनं पैसे कुठे जाणार? तिकडेच असतील. अगं नाही ग, कशी शांत होऊ? सगळं कपाट शोधलं, मला माहित नाही मग गेले कुठे. ऐक ना, तूच स्वतःच्या हाताने दुसरीकडे कुठेतरी ठेवले असतील ते. आता विसरले असशील तू. अरे नाही, मी सगळं शोधलं, कुठेच नाहीयेत पैसे. आई हे बरोबर बोलतायत, मलाही असंच वाटतंय. आपण पुन्हा एकदा जाऊन बघूया का? हवं तर मी येते तुमच्यासोबत. बरं चल, माझे पैसे. आई तुम्ही शांत व्हा. कुठे गेले असतील रे पैसे? तिनेच कुठेतरी ठेवले असेल आणि विसरली असेल ती.
अगं ए तिथे नाही, तिथे तिथे खाली. हा बघ. हा अगं इथे इथे इथे. नाही ना, नाही सापडले ना. नाही आई, मग मी का कानाडीमध्ये बोलत होते. बघतो आम्ही, थांबा ना. बघ तिकडे पण नाही सापडले ना. मी सांगते पैसे चोरीला गेलेत. आपल्या घरात चोरी झाली, चोरी. हो. आई कसं शक्य आहे? चावी तुमच्याकडेच असते, तुम्ही चावी दुसऱ्या कोणाला देतही नाही. मग मग कपाटातनं पैसे कसे जाणार? काय सापडले? नाही ना, आम्ही खूप शोधलं पण पण कुठेच नाही आहेत पैसे. अरे घरातून कुठे जाणार आहेत पैसे? कुणीतरी चोरी केली आहे. त्याशिवाय पैसे गायब होणं शक्यच नाहीये. अगं आई, घरातल्या माणसांव्यतिरिक्त कुणी येतं का घरात? अगं आपल्याच घरात कोण चोरी करणार? अरे घरातलं नसेल पण बाहेरचं तरी कुणीतरी असेल. म्हणजे घराबाहेरचं कोण असणार आहे आता आई? शांताबाई. काय झालं? समधी जण आशिका उभी आहे ती. सगळीजण माझ्याकडे आशिका बघताय. हिनेच चोरले माझे पैसे. साफसफाई करण्यासाठी रूम मध्ये गेली असणार आणि माझ्या चाव्या पडलेल्या बघितल्या आणि कपाट उघडून लंपास दिली सगळी रक्कम. होय ना, तू चोर आहेस. आजी, अहो काय पण काय बोलू नका. चोरी आली मी नाही व नाही. पाहिजे तर नोकरी बंद काढून टाका मला, पण असला वंगाळ आळ घेऊ नका माझ्याबद्दल. अनुताई, अहो तुम्ही तरी काहीतरी सांगा की. आई, ती शांत मावशी बरोबर बोलते. इतकी वर्ष काम करतायत ते आपल्याकडे, एकदाही त्यांची तक्रार आली नाही. मग अचानक ते चोरी का करते? पैसे बघून नियत फिरली असेल तिची. नाही आहे, शांता मावशी असं नाही करू शकत. अहो दादा, मी गॅरंटी घेते त्यांची. हो, पण मग कोणी घेतले पैसे? माझं काय म्हणणं आहे, समजू शकतो ज्यांनी कोणी पैसे घेतले असतील तर त्याने आत्ता ते कबूल करून टाकावं. काय आहे, पैशाची गरज प्रत्येकाला असते, पैशाचा सोंग करता येत नाही. समजून घेऊ आपण सगळे मिळून, नाही का रे? हो अगदीच, म्हणजे घरातलीच गोष्ट आहे. आपण बघूया काय करायचं ते. एक मिनिट, भाऊजी, मी प्रथमला पाहिलं होतं आईच्या खोलीतून बाहेर पडताना.
मी त्याला विचारलं सुद्धा की तू इथे काय करतोयस, हो की नाही प्रथम? काय म्हणते काकू? बाबा, मी गेलो होतो आजीच्या रूम मध्ये, पण औषध घ्यायला माझं पोट दुखत होतं. मी काकूला सांगितलेलं. सांग ना काकू. मी काय घडलं ते सांगितलं, बाकी मला काही माहित नाही बाबा. नाही नाही, एक मिनिट सीमा वहिनी, आता दुसरं कोणी मिळालं नाही म्हणून तुम्ही माझ्या मुलांवर आरोप करताय? काही वाटतं की नाही तुम्हाला? हो ना. आणि सीमा वहिनी अगं लहान आहे तो असं काही करेल का? सीमा वहिनी, तुझ्या मनात तरी कसं येतं ग? पुरे कोणी कोणाला संशय घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. घराची झडती घ्या, प्रत्येकाची खोली तपासा, पण मला माझे पैसे मिळालेच पाहिजे. आई, अगं आपल्याच घराची झडती आपणच घ्यायची. मी सांगितलं ना, झडती घ्या. सगळ्यांची झडती घ्या, पण मुलांच्या खोलीची झडती सोडू. का? नाही म्हणजे याला काय अर्थ आहे? वहिनी, लहान मुलं आहेत ती असं करूच शकत नाही. एवढा विश्वास आहे तुझा तुझ्या संस्कारांवर? हो आहे. मग कशाला घाबरतेस? घाबरत नाहीये मी फक्त सांगते. हो ना, मग तुझा हा विश्वास आम्हाला सगळ्यांना पण पटायला पाहिजे. मग तर मुलांच्या खोलीची झडती घेतलीच पाहिजे. मुलांच्या खोलीपासून सुरुवात करूया. वहिनी, झालं का समाधान? एक मिनिट. वहिनी, अहो काय करताय तुम्ही? बॅग आहे ती. थांब ना जरा. अहो पुस्तकच सापडतील तुम्हाला. मग बघू दे ना.
जर हे पैसे माझ्याकडे सापडले तर वाट लागेल. कुठे ठेवू कुठे ठेवू? इथे नको. पैसे प्रथमनेच घेतले असणार, पण या डॅम्बिस कार्टाने ते आता पिहूच्या बॅगमध्ये टाकले. व्हेरी गुड प्रथम. पिहूवर सूड उगवायचा हा चांगला चान्स दिलास तुम्हाला. आता बघ या पिहूचं काय करते ते. वहिनी, हे पैसे तुझ्या मुलीने चोरल्यात. नाही आहे, मी असं काही केलं नाही. मी खरं सांगते. वहिनी, तुमचं काहीतरी गैरसमज झाला. माझ्या पिहूने असं काही करणं शक्यच नाही. खूप विश्वास होता ना तुझा तुझ्या संस्कारांवर. हे तुझे संस्कार? वहिनी, तुमचं काहीतरी चुकतंय. ऐका माझं. तुझे संस्कार चुकतात. ते काय नाही. तुझ्या वडिलांना हे तुझे प्रताप आत्ताच्या आत्ता कळायला पाहिजे. काकू माझं ऐक. मी काय चल काकू. वहिनी चल. वहिनी ऐका. सीमा वहिनी पण ना अति करते हा दादा. काही गरज नव्हती या मुलांच्या रूमची झडती घ्यायची. नाहीतर काय, खोलीत काही नाही सापडलं ना मग कळेल तिला. चोर सापडला. हा घ्या चोर. आईंचे पैसे पिहूनेच चोरले. काय? हे बघा. हे घ्या आई तुमचे पैसे. नीट मोजून घ्या. आईचा काही भरोसा देता येत नाही. वहिनी, उगाच पियूवर खोटे आळ आणू नकोस हा. पियू असलं काही करणं शक्यच नाहीये. हो का? पण पैसे तर पिहूच्याच बॅगेत सापडले. नाही, तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटत असेल तर विचारा ना तुमच्या लाडक्या वहिनीला. हो ना अनु? बाबा, पैसे माझ्या बॅगेत सापडले खरंय, पण ते बॅगेत कसे आले मला नाही माहित. मी खरं सांगते, मी चोरी नाही केली. तू चोरी नाही केली ना, मग पैसे तुझ्या बॅगेत कुठून आले? बाबा मी खरंच सांगते, मला नाही माहित पैसे कसे आले बॅगेत. नाही माहित. खरं खरं सांग. खरं खरं कबूल कर. प्लीज माझं अब कसे आले पैसे? उलटे मध्ये येऊ नकोस तू. तिला मारू नका. मी दिले तिला पैसे. तू? हो, मी दिले तिला पैसे.
अभि बाबा, ना मी पैसे घेतलेत ना आईने. पैसे प्रथमने घेतले होते. खरं सांगते मी, पैसे प्रथमनेच घेतले होते. आणि आता जेव्हा सगळं उघडकीला आलंय तेव्हा तरी ते माझ्या बॅगेत टाकले. हो ना प्रथम? पिऊ गप्प बस. चोरी करतेस आणि माझ्या नातवाला नाव घेतीस. नाहीतर काय खोटारडी कुठली. मला तर वाटतं ना ही चोरी ह्या माय लेकीने मिळून केली असणार आणि आता हा आळ बिचारा प्रथमवर घेतो. खरं सांग प्रथम, तूच चोरलेस ना 50,000 रुपये. काय करणार होतास 50,000 रुपयांचं? आजीकडनं 50,000 घेतलेस तू. 50,000 म्हणजे थोडी रक्कम वाटली तुला. प्रथम कुठे खर्च करणार होतास 50,000 रुपये? 50,000 नव्हते, 25,000 होते. आणि ते मी तुझ्या बॅग मध्ये ठेवलेत. चोरी केलीस? हा? का पैसे चोरलेस? काय विचारतोय मी, का पैसे चोरलेस तू? बोल. बोलतोस की मध्ये येऊ नको. मध्ये येऊ नको. ऐका ना, तू अजिबात मध्ये यायचं नाहीये. शांतपणे बोला त्याच्याशी. जन्माला आल्यापासून लाडातच वाढवलंय त्याला. मला माझ्या पद्धतीने हँडल करत तू बाजूला होता. तू पण की हात जोड, तुम्ही शांत व्हा. मी नीट समजावते ना त्याला. प्लीज. बाबा मारणार बिरणार नाहीत त्याला. लाडका मुलगा ना त्यांचा. 100 गुन्हे माफ आहेत. मी बोलत असताना मध्ये बोलायलाच पाहिजे का तू? पिऊ गप्प बस. आई तू तिला काय गप्प करतीयस? हा प्रथम केव्हाचा इकडे गप्प उभा आहे. म्हणजे ह्यानेच घेतले ना पैसे. वर खोटं बोलतोय. एवढी हिंमत वाढलीये तुझी प्रथम? हा? आणि आई तू याला ओरडायचं सोडून पिऊला कसली गप्प करतेस ग? उलट ती खरंच बोलतीये. त्याला गरज पडली असेल म्हणून त्याने घेतली असतील. एवढ्या पैशांची खरं खरं सांग, कशासाठी घेतलेत पैसे? बाबा मला ते गिटारचा क्लास लावायचा होता आणि त्याची फी जास्त होती. तुम्ही परवानगी नसती दिली म्हणून मी पैसे घेतले. अरे मारत नाहीये मी. कसला क्लास? गिटारचा. त्या क्लासची एका महिन्याची फी काय 25,000 रुपये. 6 महिन्याची. अभि गप्प बस. प्रथम इकडे. प्रथम इकडे. हे बघ, यावेळी मी तुला माफ करते, पण पुन्हा असं करायचं नाही. अरे पैसे पाहिजे होते तर मला सांगायचं होतं ना. अरे मी दिले असते तुला पैसे. हा, मी वेडा आहे का त्याला ओरडायला? तू काय करते आई? पण तू आई. पण नाही मी नाही. गप्पा बस. तुझी बायको या वयात कुकिंगचा क्लासला जायला तयार झाली तेव्हा तू हो म्हटलास. आणि माझा नातू त्याला गिटार शिकायचं आहे, शिकू दे ना. बाळा शिका, भरपूर शिका. आणखीन काय शिकायचं शिक. तुला लागतील ना तेव्हा पैसे माझ्याकडे माग, मी देईन तुला. हं? झालं ते शेवटचं.
पुन्हा अशी चूक मी खपवून घेणार नाही हा, प्रथम. हो बाबा. आम्ही कुठल्याही गोष्टीला तुला कधी नाही म्हणालोय का? चांगलं कर ना बाबा काहीतरी. कधी आम्ही नाही म्हणणार नाही. मी नाही, तुझी आई पण नाही, आजी पण नाही. आम्ही होच म्हणू, पाठीशी उभेच राहू. चोरी बिरी केली ना, तंगड तोडून हातात देईन मी. हो बाबा. याला काय अर्थ आहे? माझ्या बॅडमिंटनच्या क्लासच्या वेळेस सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. नाही लावू दिला तुला? मध्ये बोलायची गरज आहे? बोलतोय ना मी. अरे पण तो मुद्दाच नाही यावी. एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय, हे बरोबर नाहीये ना. आणि आई, प्रथमने थोडे थोडके नाही 25,000 रुपये घेतलेत, ते सुद्धा न सांगता न विचारता. याला आपण चोरीच म्हणतो. माझा लाडका नातू म्हणून तू जर सहज माफ केलंस ना याला, तर तसंच चुकीचं वागण्यासाठी ना याची हिंमत वाढत जाईल. त्यांच्या मुलांचं काय जे काय आहे ना ते बघून घेतील, तू कशाला मध्ये पडतोयस? कारण प्रथम आपला पुतण्या आहे. ते काही नाही. प्रथम आत्ताच्या आत्ता आजी आणि आई बाबा या तिघांचीही हात जोडून माफी मागायची आहे. काय रे, काय बोलतोय दादा? आत्ताच्या आत्ता दादा वहिनीची माफी माग, आणि आजीची सुद्धा, आणि पिहूची सुद्धा. बाबा सॉरी. हात जोडून. काकाने काय सांगितलं? बाबा सॉरी. आई सॉरी. आजी सॉरी. अरे सॉरी. इकडे समोर आहे. तुला कळतंय तू काय केलंयस ते? हे शिकवले मी आणि बाबांनी तुला? हे संस्कार दिलेत आम्ही? प्रथम चोरी केलीयस तू. पाप असतं ते. खरंच बाळा, तुला कळतंय का तू काय केलंयस? स्वतःच्या घरात चोरी.